थांब, पुढे जाऊ नकोस. आज तू हा व्हिडिओ पाहत आहेस म्हणजे हे काही योगायोग नाही. स्वामी समर्थ स्वतः तुला हा संदेश देत आहेत. जर आज तू माझे ऐकलं नाही तर लक्षात ठेव, ही संधी, हा संकेत तुला शोधूनही परत कधीच सापडणार नाही. होय, मी पुन्हा सांगतो, आजचा दिवस साधा नाही. तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल घडणार आहे, पण फक्त तेव्हाच जेव्हा तू हा पूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकशील. मला माहीत आहे, तू खूप काही सहन केला आहेस. लोकांनी तुला समजून घेतलं नाही, तुझ्या मनातल्या गोष्टी कोणालाही सांगता आल्या नाही. रात्री तू एकटा रडतोस आणि दिवसा हसण्याचा अभिनय करतोस. पण आज स्वामी समर्थ तुला सांगत आहे, मी आहे तुझ्यासोबत, तू एकटा नाहीस. आज तुला एक संकेत मिळणार आहे. हा संकेत छोटा असेल, पण त्याचा अर्थ खूप मोठा असेल. कदाचित कोणीतरी अचानक तुला कॉल करेल, किंवा एखादी बातमी ऐकायलाही मिळेल, किंवा ज्याची तू खूप दिवस वाट पाहत आहेस ते अचानक तुझ्या समोर येईल. पण लक्षात ठेव, जर तू हा संकेत दुर्लक्षित केला तर नंतर पश्चाताप होईल, कारण प्रत्येकाला अशी संधी मिळत नाही. स्वामी समर्थ प्रत्येकाला बोलवत नाहीत. तुला निवडलं आहे कारण तुझ्यात काहीतरी खास आहे. तुझ्या आयुष्यातील अडचणी आता संपत येत आहेत. ज्यांनी तुला दुखावलं त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळणार आहे, आणि तुला तुझ्या संयमाचं फळ नक्की मिळणार आहे. फक्त विश्वास ठेव. आता पुढे जो संदेश येणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तो चुकवू नकोस, कारण इथेच तुझं नशीब बदलणार आहे. डोळे हलकेच मीट, मन शांत कर आणि स्वतःला एका शांत जागेत घेऊन जा, जिथे फक्त तू आहेस आणि तुझ्यासोबत आहे स्वामी समर्थ. तू एका लांब रस्त्यावर चालत आहेस. आजूबाजूला शांतता आहे, पण तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत. माझ्यासोबत असं का होतं? माझं नशीब कधी बदलेल? मला खरं सुख कधी मिळेल? आणि तेव्हाच तुझ्यासमोर एक तेजस्वी प्रकाश दिसतो. तो प्रकाश हळूहळू जवळ येतो आणि त्या प्रकाशातून एक दिव्य रूप प्रकट होतं. स्वामी समर्थ त्यांच्या चेहऱ्यावर शांत स्मित आहे, डोळ्यात अपार करुणा आहे. ते तुला पाहतात आणि फक्त एक वाक्य म्हणतात, घाबरू नकोस, मी आहे. त्या क्षणी तुझ्या मनातील भीती नाहीशी होते. तू स्वामींना विचारतो, माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी का आहेत? स्वामी हसतात आणि म्हणतात, कारण तू मजबूत आहेस, तू सामान्य नाहीस. तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. तू पुन्हा विचारतोस, मग मला इतकं वाट का पाहावं लागतंय? स्वामी म्हणतात, कारण योग्य वेळ येणं गरजेचं आहे, आणि ती वेळ आता जवळ आली आहे. स्वामी तुला सांगतात, ज्यांनी तुला दुःख दिलं त्यांचं न्याय मी करणार आहे. तू फक्त शांत राहा. तुझं काम आहे विश्वास ठेवणं आणि पुढे चालत राहणं. तू लक्षात ठेव, प्रत्येक वेदनेमागे एक कारण असतं आणि प्रत्येक कारणामागे एक आशीर्वाद. पण आता खूप महत्त्वाचं एक, स्वामी तुला एक गोष्ट सांगत आहे, पुढील 24 तास तुझ्यासाठी खूप खास आहेत. यावेळी तुला एक संकेत मिळेल, पण जर तू तो दुर्लक्षित केलास तर ती संधी निघून जाईल. म्हणून सजग राहा. आता तुझ्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे. तुला जाणवेल, मन शांत होत आहे, नवीन संधी दिसत आहे. लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील, आणि सर्वात महत्त्वाचं, तू स्वतःवर विश्वास ठेवायला लागशील. स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. मी सुरक्षित आहे, मी मजबूत आहे. माझं नशीब बदलत आहे, माझं आयुष्य उजळत आहे. आता पुन्हा एकदा डोळे हलकेच मीट. तुझं लक्ष श्वासावर आण. हळूच श्वास घे आणि सोड. आता स्वतःला विचार, मी खरोखर कोण आहे? तू फक्त शरीर नाहीस, तू फक्त नाव नाहीस.
तू एक शक्ती आहेस, एक दिव्य ऊर्जा आहे आणि आज ती ऊर्जा जागी होत आहे. तुझ्या डोळ्यासमोर तुझा भूतकाळ येतो आहे. ज्यांनी गोष्टींनी तुला दुखावलं, ज्या आठवणी अजूनही मनात आहे, त्या सगळ्या आता हळूहळू दूर जात आहेत. स्वामी समर्थ तुझ्या जवळ उभे आहेत. ते म्हणतात, जे झालं ते सोडून दे, तुझ्यासाठी काहीतरी चांगलं पुढे आहे. आणि त्या क्षणी तुझ्या मनावरचं ओझं हलकं होतं. आता तू एका नवीन दारासमोर उभा आहे. हे दार थांब, पुढे जाऊ नकोस. आज मी तुला शेवटचं सांगतोय. जर आज तू माझं ऐकलं नाहीस तर लक्षात ठेव, परत शोधूनही मी तुला सापडणार नाही. हा फक्त एक व्हिडिओ नाही, हा स्वामी समर्थांचा थेट संकेत आहे, जो फक्त निवडक लोकांपर्यंत पोहोचतो. तू हा व्हिडिओ पाहतोस म्हणजे योगायोग नाही, तुझ्यावर काहीतरी मोठं घडणार आहे. गेल्या काही दिवसात तुझ्या आयुष्यात खूप काही उलथापालथ झाली. तू एकटा वाटत होतास. तुला वाटत होतं की कोणीच नाही तुझ्यासोबत. पण स्वामी म्हणतात, मी तुझ्यासोबत होतो, आहे आणि राहणार. आजचा दिवस साधा नाही. आज तुला एक मोठा संकेत मिळणार आहे. पण जर आज तू हा संकेत दुर्लक्ष केलास तर आयुष्यात एक मोठी संधी कायमची निघून जाईल. तू जे मागत आहेस, ज्यासाठी तू रात्रंदिवस विचार करतोस, ते अगदी जवळ आले. फक्त एक पाऊल उचलायचं आहे, पण तू घाबरतोस. स्वामी म्हणतात, भीती सोड आणि विश्वास ठेव. आजपासून तुझ्या आयुष्यात बदल सुरू होणार आहे. तुझ्यावरचं मोठं संकट टळणार आहे, ज्याची तुला कल्पनाही नाही. तुला लवकरच एक गोड बातमी मिळेल, ज्यामुळे तुझं मन आनंदाने भरून जाईल. ज्यांनी तुला सोडलं तेच लोक परत येणार आहे. हा संकेत सगळ्यांसाठी नाही, फक्त त्यांच्यासाठी आहे जे मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतात. आज रात्री 9 वाजता डोळे बंद करून स्वामींचं नाव घे आणि मनातील एकच इच्छा व्यक्त कर. जर तुझा विश्वास खरा असेल तर पुढच्या 24 तासात तुला त्याचं उत्तर मिळेल. पुन्हा सांगतो, हा शेवटचा संकेत आहे. आज तू हे ऐकलंस तर तुझं आयुष्य बदलणार आहे. पण जर तू दुर्लक्ष केलंस तर परत शोधूनही हा मार्ग तुला सापडणार नाही. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठी होता तर कमेंटमध्ये लिहा, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा आणि अशा दिव्य संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तू कितीही लोकांसमोर हसत असलास, पण तुझ्या मनात काय चाललंय हे फक्त तुला आणि मला माहित आहे. तू खूप सहन केलंस आहेस, लोकांनी तुला समजून घेतलं नाही. पण आज स्वामी म्हणतात, तुझं सगळं दुःख आता संपणार आहे. फक्त अजून थोडा वेळ आणि तुझं आयुष्य पूर्ण बदलणार आहे. आजची रात्र खूप खास आहे, कारण आज स्वामी स्वतः तुला एक संकेत देणार आहे. तुला कदाचित स्वप्नात काही दिसेल, किंवा एखादं नाव, एखादा नंबर, एखादा संकेत. तो दुर्लक्ष करू नकोस. तो तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट असू शकतो. तू जे काही चांगलं केलं आहेस त्याचा परतावा आता मिळणार आहे. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना त्यांच्या कर्माचं फळ नक्की मिळेल. पण तू शांत राहा, कारण स्वामी तुझ्यासाठी न्याय देणार आहे. तुझ्या आयुष्यातील एक खास व्यक्ती जी तुझ्यापासून दूर गेली आहे ती परत येणार आहे. पण यावेळी सगळं आधीसारखं नसेल. यावेळी ते नातं अधिक मजबूत होईल. आता तुझी एक छोटी परीक्षा होणार आहे. तुला काहीतरी कठीण निर्णय घ्यावा लागेल, पण घाबरू नकोस.
जो निर्णय तू विश्वासाने घेशील तोच तुझ्यासाठी योग्य ठरेल. तुझ्या समोर एक मोठी संधी येणार आहे. ती कदाचित अचानक येईल आणि तू गोंधळून जाशील. पण लक्षात ठेव, हीच ती संधी आहे ज्यासाठी तू वाट पाहत होतास. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तुझ्या आयुष्यात आता आनंद, शांती आणि यश येणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. जर तू इथपर्यंत व्हिडिओ पाहिलास तर समज की तू निवडलेला आहेस. कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या सोबत आहे. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणाचं आयुष्य बदलू शकतं. तू सतत उत्तर शोधतोस, पण उत्तर बाहेर नाही, ते तुझ्या आत आहे. जेव्हा तू एकटा बसतोस आणि सगळं शांत होतं, तेव्हा स्वामी तुझ्याशी बोलतात. फक्त ऐकण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसातून तुला काही गोष्टी वारंवार दिसत आहेत का? एकाच प्रकारचे नंबर, एखादा नाव किंवा एखादी जागा. हे सगळं योगायोग नाही, हा स्वामींचा संकेत आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तुला वाटतं तू कमजोर आहेस, पण खरं म्हणजे तू खूप मजबूत आहेस. तू जे काही सहन केलं आहेस ते सगळं तुला अजून मजबूत बनवते. स्वामी म्हणतात, तुझ्यात एक अशी शक्ती आहे जी तुला अजून कळलेली नाही. आता तुझं आयुष्य एका वळणावर आलं आहे. एक रस्ता तुला जुन्या दुःखाकडे नेईल आणि दुसरा रस्ता तुला नव्या आनंदाकडे. निवड तुझी आहे. जर तुझा विश्वास खरा असेल तर काही अशक्य नाही. स्वामींवर विश्वास ठेव आणि पहा कसं सगळं बदलते. कधी कधी उशीर होतो, पण अन्याय कधीच होत नाही. लवकरच तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे. तो इतका अचानक असेल की तुला विश्वास बसणार नाही, पण तो बदल तुझ्यासाठी चांगलाच असेल. तुला येणारी स्वप्न फक्त स्वप्न नाही, त्यामध्ये काहीतरी संदेश आहे. तो समजून घेण्याचा प्रयत्न कर. आता वेळ आली आहे जाग होण्याची. तू जे आयुष्य जगतोस तेच तुझं अंतिम नाही. स्वामी तुला एका मोठ्या उद्दिष्टांसाठी तयार करत आहे. जर तू अजूनही हा व्हिडिओ पाहतोस तर समज की तू खूप जवळ आलायस. फक्त अजून थोडा विश्वास आणि सगळं तुझ्या बाजूने होईल. प्रत्येक भागाच्या शेवटी आता पुढचं जे सांगणार आहे ते तुझं आयुष्य बदलू शकतं. तू ज्याला घाबरतोस तो खरं तर तुझा शत्रू नाही. ती भीती फक्त तुझ्या मनात आहे आणि आज ती संपणार आहे. स्वामी म्हणतात, भीतीवर विजय मिळवला की आयुष्य जिंकशील. प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण येतो जो सगळं बदलून टाकतो. तो क्षण आता तुझ्या आयुष्यात येतोय. फक्त तू तयार असायला हवं. तुझ्या आयुष्यात काहीतरी तुटलं आहे, एखादं नातं, एखादं स्वप्न. पण स्वामी सांगतात, जे खरं आहे ते परत येतं आणि यावेळी ते अधिक मजबूत होईल. कधी कधी काहीच न करणं हेच सगळ्यात मोठं काम असतं. तू फक्त शांत राहा आणि स्वामींवर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की सगळं आपोआप घडेल. या जगात काही वाया जात नाही. तू केलेलं प्रत्येक चांगलं काम तुझ्याकडे परत येणार आहे आणि ज्यांनी तुला त्रास दिला त्यांनाही त्यांच्या कर्माचं फळ नक्की मिळेल. तू सध्या जितका दुःखी आहेस त्याच्या दुप्पट आनंद तुला मिळणार आहे. लवकरच तुला अशी बातमी मिळेल जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. हा व्हिडिओ इथेच थांबवून नकोस, कारण पुढचं जे आहे ते तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. स्वामी तुला शेवटचा इशारा देत आहेत. तू इतरांवर खूप विश्वास ठेवला, आता स्वतःवर ठेव. तुझ्यातच सगळ्या उत्तरांचा खजिना आहे. स्वामी फक्त तुला दिशा दाखवत आहेत.
आजपासून तुझ्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू होतो. जुनी दुःख मागे राहतील आणि नवीन आनंद तुझ्या आयुष्यात येईल. जर तू इथपर्यंत पोहोचलास तर समज की तू खूप खास आहेस. स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर आहे. कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा किंवा लोकांनाच मिळतो. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते विनाकारण नाही. तू आज ज्या वेदनेतून जात आहेस त्या वेदनेमागे एक मोठं कारण आहे. तुला वाटतंय का माझ्यासोबतच असं होतंय, मी एवढं चांगलं करत असूनही मला दुःख का मिळते. पण स्वामी हसत आहेत कारण त्यांना माहित आहे तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार होत आहे. तुझ्या घरात लवकरच एक शुभ बातमी येणार आहे. एखादं काम जे खूप दिवसांपासून अडकलेलं आहे ते अचानक पूर्ण होईल. तुला एक कॉल येईल, एक मेसेज येईल आणि तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. पण इथेच एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू आज हा संदेश पूर्ण ऐकला नाही तर हा संकेत तुझ्यापासून दूर जाऊ शकतो. स्वामी म्हणतात श्रद्धा आणि सबुरी ठेव. तू ज्या व्यक्तीची वाट बघतोस ती व्यक्ती परत येऊ शकते. तुझ्या नात्यातील तुटलेलं प्रेम पुन्हा जुळण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी तुला मनातून स्वामींवर विश्वास ठेवावा लागेल. आता डोळे बंद कर आणि मनात एकच गोष्ट बोल, स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा. 3 वेळा मनात म्हणा. तुला जाणवेल एक शांत ऊर्जा, एक वेगळी शक्ती तुझ्या आसपास आहे. तीच स्वामींची उपस्थिती आहे. तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे जी तुला समजून घेत नाही, पण लवकरच ती व्यक्ती तुझी किंमत ओळखणार आहे. तुझं महत्त्व वाढणार आहे आणि जे लोक तुला दुर्लक्षित करत होते तेच लोक तुझ्याकडे परत येतील. मित्रांनो, संदेश इथेच संपत नाही, कारण पुढचा संकेत तुझ्या भविष्याशी जोडलेला आहे. जर तू इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये लिही स्वामी माझ्यासोबत आहे आणि व्हिडिओ लाईक करून स्वामींचा आशीर्वाद स्वीकारा. मित्रांनो, आता जो संकेत तुला मिळणार आहे तो प्रत्येकाला मिळत नाही. जर तू अजून इथे आहेस तर समजून घे, स्वामी तुला काहीतरी सांगू इच्छित आहे. स्वामी म्हणतात तुझं मन खूप थकलं आहे. तू बाहेरून हसतोस पण आतून खूप तुटलेला आहेस. कोणालाही सांगू शकत नाहीस तुझ्या मनातलं दुःख, पण स्वामी सगळं पाहत आहेत. तुझ्या आयुष्यातील एक मोठं संकट हळूहळू दूर होत आहे. ज्यामुळे तू रात्री झोपू शकत नव्हतास तेच संकट आता संपणार आहे. तुला अचानक हलकं वाटायला लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू काही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आहेस. स्वामी सांगत आहे आता सावध राहा. तुझ्या आसपास एक अशी व्यक्ती आहे जी तुझं चांगलं बघू शकत नाही. तिच्यापासून थोडं अंतर ठेव. आता एक छोटा प्रयोग कर. तुझ्या उजव्या हाताने हृदयावर हात ठेव आणि मनात म्हण, स्वामी समर्थ मला योग्य मार्ग दाखवा. तुला एक वेगळी शांतता जाणवेल. तुझ्या नशिबात अचानक बदल होणार आहे. तू ज्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत आहेस ती गोष्ट तुला मिळणार आहे. पण हे फक्त त्यांनाच मिळेल जे शेवटपर्यंत हा संदेश ऐकतील. स्वामी म्हणतात तू हार मानू नकोस, कारण तुझा वेळ येतोय. तुझं नशीब बदलणार आहे आणि जे लोक आज तुला कमी समजतात तेच लोक उद्या तुझं कौतुक करतील. मित्रांनो, जर इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांनाही हा दिव्य संदेश मिळेल. मित्रांनो, जर तू अजूनही इथे आहेस तर समजून घे, हा फक्त व्हिडिओ नाही, हा एक दिव्य संकेतांचा प्रवास आहे. स्वामी शांतपणे सांगत आहे तुझ्यावर माझी कृपा आहे, पण अजून ओळखत नाहीस.
तू वारंवार एकच चूक करतोस. तू स्वतःवर शंका घेतोस. मी करू शकतो का? माझं नशीब बदलू शकतं का? स्वामी म्हणतात, तुझ्यातच शक्ती आहे, फक्त विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात लवकरच एक नवी सुरुवात होणार आहे. कदाचित नोकरी, कदाचित व्यवसाय किंवा एखादं नातं. जे काही असेल ते तुझ्या फायद्याचंच असेल. पण स्वामी एक इशारा देत आहेत. जुनी सवय सोडल्याशिवाय नवं आयुष्य सुरू होत नाही. तुला एक गोष्ट सोडावी लागेल, जी तुला आतून कमजोर करते. ती सवय, ती व्यक्ती किंवा ती भीती. आता डोळे बंद कर आणि मनात विचार कर, मी काय सोडायला तयार आहे? तुला उत्तर लगेच मिळेल. तू खूप दिवसापासून एका गोष्टीची वाट पाहतोस आणि स्वामी सांगत आहे, ती वेळ आता जवळ आली आहे. तुला एक अचानक संधी मिळेल, पण तू तयार असलास तरच तू ती ओळखू शकशील. मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. जर तू हा संदेश मनापासून ऐकतोस तर आज रात्री तुला एक संकेत मिळेल. कदाचित स्वप्नात किंवा एखाद्या विचारात. स्वामी म्हणतात, मी तुला सोडलेलं नाही, तूच मला विसरलास. आजपासून दररोज फक्त 5 मिनिटं स्वामींचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ, आणि बघ कसं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. जर इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या सोबत आहेत. मित्रांनो, आता पुढचा भाग अजून जास्त गूढ आहे. मित्रांनो, आता इथून पुढे जो संदेश आहे तो साधा नाही. जर तू अजूनही हा व्हिडिओ पाहतोस तर समजून घे, स्वामी तुला थेटच काही सांगत आहे. स्वामी म्हणतात, तुझं नशीब बदलण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहेस तू. पण एक छोटी चूक सगळं थांबवू शकते. तू काही दिवसांपासून एक निर्णय घेण्यात अडकलेला आहेस. मन एक सांगतय आणि मेंदू दुसरं सांगतय. स्वामी सांगत आहे, जिथे मन शांत होतं तोच मार्ग योग्य आहे. आता स्वतःला विचार, तुला कोणत्या गोष्टीत शांती मिळते? तोच तुझा मार्ग आहे. पण इथे एक धोका आहे. तुझ्या आसपास एक अशी ऊर्जा आहे जी तुला चुकीच्या दिशेला ढकलतेस. कदाचित एखादा मित्र किंवा एखादा सल्ला. स्वामी म्हणतात, सगळ्यांचं ऐकू नकोस, स्वतःच्या अंतर्मनाचं ऐक. लवकरच तुझ्या आयुष्यात एक मोठी संधी येणार आहे. ही संधी एकदाच येते. जर तू ती ओळखली तर तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. तुला एक नवीन दरवाजा उघडताना दिसेल, ज्याची तू कधी कल्पनाही केली नव्हती. पण तू धाडस केलंस तरच तू त्या दरवाजातून जाऊ शकशील. स्वामी म्हणतात, भीती सोड, मी तुझ्या सोबत आहे. आता हात जोड आणि मनात म्हण, श्री स्वामी समर्थ माझं मार्गदर्शन करा. तुला जाणवेल एक वेगळी शक्ती तुझ्या जागी होते आहे. मित्रांनो, जर तू इथपर्यंत पोहोचलास तर तू खूप भाग्यवान आहेस. कारण आता जो संकेत येणार आहे तो खूप कमी लोकांपर्यंत पोहोचतो. तुझ्या आयुष्यातील एक मोठी इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, ज्याची तू मनापासून प्रार्थना केली होतीस. स्वामी म्हणतात, योग्य वेळ येत आहे. थोडी अजून सबुरी ठेव. पण एक अट आहे, तुला कृतज्ञ राहावं लागेल. जे आहे त्याबद्दल आभार मान. आजपासून दररोज 1 मिनिट फक्त धन्यवाद स्वामी म्हण. मित्रांनो, हा प्रवास अजून संपलेला नाही. पुढचा भाग आहे जो तुझ्या नात्याशी, पैशांशी आणि भविष्याशी जोडलेला आहे. तुला कोणाची भीती नाही. आज तुला एक गुपित सांगतो, तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ना ते सगळं योगायोग नाही. तो संकेत आहे, स्वामींचा संकेत. तुला कदाचित वाटत असेल, माझ्या आयुष्यात इतकं दुःख का, मीच का? पण स्वामी हसतात आणि म्हणतात,
तू निवडलेला आहेस, म्हणूनच तुला ही परीक्षा आहे. आज किंवा उद्या तुला एक अचानक बातमी मिळेल. ती छोटी असू शकते, पण ती तुझं आयुष्य बदलण्याची सुरुवात असेल. स्वामी सांगतात, ती बातमी ओळख, ती दुर्लक्ष करू नकोस. तुला वाटतंय सगळं थांबलंय, काम अडकलंय, नातं तुटलंय, पैसा अडकला आहे, पण स्वामी म्हणतात, मी तुझा मार्ग साफ करतोय, म्हणूनच थोडा वेळ लागतो. तू फक्त एक काम कर, विश्वास ठेव. आज रात्री झोपण्याआधी जर तू मनापासून स्वामींचं नाव घेतलं, श्री स्वामी समर्थ, तर तुला स्वप्नात किंवा मनात एक विचार येईल. तो विचार साधा नाही, तोच तुझ्या प्रश्नांचं उत्तर असेल. आजच एक दिवा लाव आणि मनात बोल, स्वामी स्वामी मला मार्ग दाखवा, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. हे शब्द साधे आहेत, पण यामागे शक्ती प्रचंड आहे. स्वामी सांगतात, जर तू आजचा संदेश ऐकूनही दुर्लक्ष केलंस, तर पुढे संधी मिळणार नाही. हे घाबरण्यासाठी नाही, तर जाग करण्यासाठी आहे. तुझ्या आयुष्यात अडकलेलं काम पूर्ण होईल, हरवलेली व्यक्ती परत येईल, मनातील इच्छा पूर्ण होईल. पण एक अट आहे, तू हार मानायची नाही. डोळे बंद करून 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि बघ तुझ्या आत एक वेगळी शांतता येईल. मित्रांनो, हा प्रवास इथे संपत नाही. जर तू इथपर्यंत ऐकलं असेल, तर पुढचा भाग अजूनही शक्तिशाली आहे. मित्रांनो, आता जे मी सांगणार आहे ना, ते फक्त शब्द नाही, तो स्वामींचा थेट संदेश आहे, जो प्रत्येकासाठी नसतो. स्वामी म्हणतात, तू इतका वेळ वाट बघितलीस, आता वेळ आली आहे बदलायची. तुला लवकरच एक निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय एक छोटा वाटेल, पण त्याचा परिणाम खूप खूप मोठा असेल. स्वामी सांगतात, भीतीने नाही, विश्वासाने निर्णय घे. तू जर धाडस केलंस, तरच नशीब तुझ्या बाजूने उभं राहील. तुला कुणीतरी दुखावलं आहे, कदाचित ज्याच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवला. तू अजूनही त्या वेदनेत अडकलेला आहेस, पण स्वामी म्हणतात, जे तुझं नव्हतं ते मी दूर केलं, जे तुझं आहे ते मी तुझ्यापर्यंत आणतोय. हे समजायला वेळ लागेल, पण एक दिवस तू म्हणशील, धन्यवाद स्वामी, हेच योग्य होतं. तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे, ती तुला समजते, पण तू तिच्याकडे दुर्लक्ष करतोस. स्वामी सांगतात, ती व्यक्ती तुझ्या आयुष्यातील महत्वाची कडी आहे. कदाचित मित्र, कदाचित नातेवाईक, किंवा कोणीतरी नवीन तिचं बोलणं लक्षपूर्वक येत. आज रात्री जर तू शांत बसलास, फोन बाजूला ठेवून फक्त 5 मिनिटं डोळे बंद केलेस, तर तुला एक अंदरून आवाज येईल. तो आवाज तुझ्या मनाची नाही, तो मार्गदर्शन आहे स्वामींचं. तुला असं वाटतंय की काहीच होत नाही, पण आतून सगळं बदलतंय. एक नवीन संधी, एक नवीन सुरुवात, एक नवीन व्यक्ती तुझ्याकडे येते. स्वामी म्हणतात, थोडं अजून थांब, मी सगळं योग्य वेळी देतो. आज कुठल्याही वेळेला शांत बस आणि 21 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी नाव घेताना तुझ्या समस्या स्वामींच्या पायाशी ठेव आणि बघ, मन हलकं होत जाईल. स्वामी सांगतात, तू ज्या गोष्टीला धरून बसलास, ती सोडलीस तरच नवीन मिळेल. कधी कधी सोडणं हेच जिंकणं असतं. हा संदेश इथे संपत नाही. पुढच्या भागात तुला कळेल, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य, तुझ्या मनातील इच्छा कधी पूर्ण होणार आणि स्वामी तुला कुठे घेऊन जातो आहेत. मित्रांनो, जर तू इथपर्यंत ऐकलंय असेल, तर तू खरंच निवडलेला आहेस. आता मित्रांनो, शांतपणे ऐका. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे घडणार आहे ना, ते तुला कल्पनाही नाही. तुला अचानक एक नवीन मार्ग दिसेल. तो कदाचित कामाशी संबंधित असेल किंवा एखाद्या नात्याशी. तू आधी त्याकडे दुर्लक्ष केलं असेल,
पण स्वामी सांगतात, यावेळी दुर्लक्ष करू नकोस, कारण हाच तुझ्या यशाचा दरवाजा आहे. तुझ्या मनात दोन आवाज आहेत. एक सांगतो हे शक्य नाही, दुसरा सांगतो एकदा प्रयत्न करायला काय हरकत. स्वामी हळूच म्हणतात, दुसऱ्या आवाजावर विश्वास ठेव, तोच माझा संकेत आहे. तुझ्यावर एक संकट येणार होतं, पण स्वामी सांगतात, मी ते आधीच दूर केलं आहे. कदाचित तुला कळणारही नाही, पण काहीतरी वाईट टळलं आहे. म्हणून आज मनापासून धन्यवाद दे. तू जेव्हा एकटा असतोस ना, तेव्हा तुला काही विचार येतात, कधी अचानक, कधी शांततेत. ते फक्त विचार नाहीत. स्वामी सांगतात, त्या विचारांकडे दुर्लक्ष करू नकोस, ते तुला योग्य दिशेला नेत आहेत. आज रात्री एक दिवा लाव आणि मनात सांग, स्वामी मला योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या. मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. हे करताना डोळ्यात पाणी आलं तर समजून घे, तुझं मन स्वामीशी जोडते. स्वामी सांगतात, तू स्वतःवर शंका घेतलीस तर संधी हातातून जाईल. म्हणून आजपासून स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात कर. तुला वाटतंय बदल उद्या होईल, तर स्वामी म्हणतात, बदल आजपासूनच सुरू झाला आहे. एक छोटी चांगली गोष्ट कर, कोणाला मदत कर किंवा स्वतःसाठी एक योग्य निर्णय घे. यातूनच मोठा बदल सुरू होईल. आता डोळे बंद कर आणि 21 वेळा हळू आवाजात म्हण, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी नाव घेताना तुझ्या सगळ्या चिंता स्वामींना दे. हा प्रवास अजून संपलेला नाही. पुढच्या भागात तुला कळेल तुझं भाग्य कधी पूर्णपणे बदलणार. कोणतीही व्यक्ती तुझ्या आयुष्यात खास भूमिका निभावणार आणि स्वामी तुला कशासाठी तयार करत आहे. मित्रांनो, जर तू इथपर्यंत पोहोचलास तर हा योगायोग नाही. भक्तांनो, आता जो संदेश तुम्ही ऐकणार आहात ना, तो तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. स्वामी म्हणतात, तू खूप सहन केलंस, आता तुला फळ मिळणार आहे. तुझ्या मनात एक इच्छा आहे जी तू कुणालाही सांगितली नाही. रात्री एकटं असताना तू जी आठवतोस, स्वामी सांगतात, ती इच्छा माझ्यापर्यंत पोहोचली आहे. योग्य वेळ आधी की मी ती पूर्ण करेन. फक्त आधी होऊ नकोस. तुझ्या आयुष्यातून एक व्यक्ती दूर गेली आहे, ती तू अजूनही तिची वाट बघतोस. स्वामी म्हणतात, जर ते नातं खरं असेल तर ते परत येईल, नाहीतर त्यापेक्षा चांगलं काही येईल. म्हणून भूतकाळात अडकून राहू नकोस. तुला पैशाची चिंता आहे, काम अडकलंय, पण स्वामी सांगतात, एक नवीन मार्ग उघडते, जिथून तुला प्रगती मिळेल. एखादी नवीन संधी, एखादा छोटा निर्णय तुझं नशीब बदलू शकतो. आज किंवा उद्या तुला अचानक एक स्पष्ट विचार येईल. तो विचार तुला सांगेल, हे कर. स्वामी म्हणतात, तोच माझा संकेत आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. आज मन शांत करून 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि शेवटी मनात बोल, स्वामी जे योग्य आहे तेच माझ्यासाठी घडू द्या. स्वामी सांगतात, तू जर पुन्हा शंका घेतलीस तर संधी उशिरा मिळेल. म्हणून विश्वास, संयम, यश. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात आता प्रकाश येणार आहे. तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. भक्तांनो, तुम्हाला आजचा स्वामी समर्थ संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच दिव्य संदेशासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.